महाराजांनी मला असं सांगितलं, महाराज मला भेटले, मला इकडेच भेटले, त्या तस्वीरीत भेटले, रस्त्यावर भेटले, असं काही नाही. महाराज सर्वांना भेटतात, सर्वच ठिकाणी महाराज आहेत, प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत. तुम्ही सुद्धा महाराज आहात, मी सुद्धा महाराज, सर्व जळी स्थळी काष्टी पाषाणी महाराज आहेत. करेक्ट. तर तसं काही कोणी नसतं, विशेष कोणी नाही. तुमच्यामध्ये पण महाराज, तुमच्यामध्ये तुम्ही स्वतःला शोधलं की महाराज सापडणार तुमच्यामध्ये. प्रत्येकामध्ये महाराजांचं तत्व आहे, अंश आहे. कारण दत्ततत्व तुम्हाला मी सांगितलं, फक्त आपण आपल्याला ओळखत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकला असे. आपण जागा चुकतो आणि शोधत फिरतो. करेक्ट. बरोबर. म्हणजे आपण ते गाणं पण आहे जगदीश कडवांचं, काय रावळी आणि मंदिरी, शोधसी मानवा रावळी आणि मंदिरी, नांदतो हा देव हा तुझ्या अंतरी. मग परमेश्वर आतमध्ये असतो आणि शोधत फिरतो आपण गावभर. करेक्ट. ही श्रद्धेतून अंधश्रद्धा निर्माण होत जाते. दुसरं, भक्तीमध्ये देणं असतं, घेणं नसतं. आपण काय करतो भक्तीमध्ये, घेण्यासाठी जातो. मला हे नोकरी दे, मला बायको दे, मला नवरा दे, मला मूल होऊ दे, नवऱ्याची दारू सुटू दे, नवऱ्याची दुसरी बाई ती सुटू दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, सासूचं वाटोळ होऊ दे, येतात अशा. बरोबर. दिराचं वाटोळ होऊ दे, नंदेचं लवकर ती जाऊ दे घरातून. असे अनेक लोक असतात, अपेक्षा असतात, ते घेऊन येतात मंदिरात आणि ते मागत असतात. मी तुला हे करीन, ते चढवीन, 1.25 किलो पेढे चढवीन, तुला हार चढवीन, तुला हे करीन, ते. अरे तो त्या नारळ आणि हार आणि पेढ्यांसाठी भुकेलेला आहे का? करेक्ट. तोच निर्माता आहे. तर देण्या, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक भिकारी असतो आणि अतिशय, म्हणजे भिकारी म्हणजे शेवटी त्यांनी कधी आयुष्यात कोणाला काही दिलेलं नसतं, फक्त मागणं. आणि तो रोज सकाळी भिक्षा मागायला जात असतो. तर तो त्या एक दिवशी भिक्षा मागायला निघतो, पहिली झोळी बघतो रिकामी असते, मग घरातूनच एक मूठभर पेक्षा जास्त तांदूळ त्या झोळीत टाकतो. तो घेतो झोळी. तो का टाकतो की मी जेव्हा एखाद्या पहिल्या ज्या घरी जाईन आणि मी त्याला भिक्षा मागेन, तर तो माझ्या भिक्षा सहज झोळीत बघणारच टाकताना, कोणी दिले का. बरोबर. म्हणजे तो काय विचार करणार, ह्याच्या झोळीत अगोदर दिलेलं आहेत, म्हणजे हा चांगला रेप्युटेड भिकारी आहे. ओके. म्हणजे ह्याला दिलं, म्हणजे ह्याला कोणीतरी अगोदर दिलेलं आहे, म्हणजे ह्याला सर्व लोक देतात, तर मी पण दिलं पाहिजे. ओके. बरं, ही ते भावना येणार, मग तो मला देईन. बरं. आणि लोकांना वाटणार नाही की हा माणसाला सर्व देत आहेत, म्हणजे मी सपात्री दान पण करतोय, मग ही पण फिलिंग येणार. म्हणून तो अगोदर तांदूळ घेतो आणि मग तो निघतो. आणि त्याला असं असतं आणि निघतो, त्याला अशी अपेक्षा असते की एक दिवशी मी राजाच्याकडे जावं आणि काहीतरी मोठं मागून घ्यावं. आणि तो पुष्कळ प्रयत्न करतो, पण राजवाड्यात कलाकडे कोणी इंटरेस्ट मिळत नसते. राजा कशाला भिकाऱ्याला देणार? बरोबर. कारण राजासुद्धा तो कोणाला एंट्री देणार, त्याला काहीतरी फायदा असेल त्यालाच एंट्री देणार. त्याला कोणी काही नजराणा देणारा येणार असेल तर राजा त्याला बोलवणार. मागणाऱ्याला राजा कशाला बोलवतो आतमध्ये? देणार असेल तर येणार. राजाचं तत्व असतं ते, त्याला काही कोणी एंट्री मिळत नसते. एका दिवशी असा तो भीक मागत चाललेला असतो आणि समोरून राजाचा रथ येताना दिसतो. ओके. त्याला खुश होतो की अरे आज काहीतरी आज आपण राजा, इतके दिवस आपण प्रयत्न करत होतो, राजवाड्यात काही प्रवेश मिळाला नाही, आता राजा रथच येतोय, आता अडवायचं आणि राजाकडनं मागून घ्यायचं, असं विचार करतो. काहीतरी मागायचं, काय मागायचं काय, असं विचार करत असतो. तेवढा रथ समोर थांबतो. ओके. त्यानं राजा उतरतो. राजा काय करतो, उतरल्यानंतर आपलं हे असतं त्याकडे अंतर मोठं वस्त्र असतं राजाचं, उपरणं, ते भिकारासमोर पसरवतो आणि सांगतो मला भिक्षा दे. ओके. हा एकदम दचकतो. आतापर्यंत ह्या भिकाऱ्यांनी सर्वांकडे मागितलेलं असतं आणि त्याच्याकडे कोणी आज मागतंय, ह्याला धक्का बसतो. त्याला सहनच होत नाही कल्पना की माझ्याकडे कोणीतरी मला मागतंय. बरोबर. आजपर्यंत त्यांनी स्वतः मागितलेलं असतं, आज त्याच्याकडे कोणी मागतं, ही कल्पनाच त्याला होत नाही. काहीतरी दे म्हणतो राजा, म्हणतो काहीतरी तुझ्या झोळीत असेल ते मला दे. मग ह्यानी आजपर्यंत कधी कोणाला दिलेलं नसतं, फक्त घेतलेलं असतं. देण्याची सवयच नसते. बरं. देण्याची सवय. आता हा म्हणतो साला मीच ह्याला मागायला गेलो होतो आणि हाच मला मागतोय, आता माझा पोपट झाला इथे, तर मी कसं काय ह्याला मागणार, ह्याला मागायचं कसं मी आता. बरोबर. पण हा म्हणतो देच, काहीतरी देच. मग तो झोळीत हात घालतो, एक मूठ तांदूळ घेतो. आता ह्याला सवय नसते देण्याची, तर तो एवढं मूठ तांदूळ कशा द्यायचे राजाला, काय करणार. मग अर्धा मोठं राजा जे टाकायचे टाक. परत तो थोडी कमी करतो, चिमूळ भर ठेवतो. देऊ की नको, कारण की त्यांची सवय नसते. बघा, देण्यासाठी सुद्धा तुम्हाला सवय लागते आणि ते भाव एक असला पाहिजे, सवय लागते ना. देण्याची सवय लागते. घेण्याची सवय असेल तर माणूस देऊ शकत. करेक्ट. तो नुसता घेत राहतो, माझ्याला सवय नसते. मग शेवटी तो काय करतो, एक दाणा काढतो, कसा तरी रडत देऊ की नको, पण राजा मागतोच म्हणून एक दाणा झोळी टाकतो. राजा पटकन ते झोळीत दाणा घेतो, कापडा बांधतो, रथापासून निघून जातो. ओके.
मग तो पुढे जातो, त्याला भरपूर झोळीभर लोक तांदूळ मिळतात, खूप तांदूळ मिळतात. पण हा उदासच असतो. ओके. आज मी एक दाणा माझा मी कोणाचा कमी झाला, उदास असतो, दुःखी असतो. आणि घरी येतो, बायकोला सांगतो हे घे झोळी. बायको आज एवढंच तांदूळ मिळाले, भरपूर मिळाले की नाही. म्हणे तुम्ही उदास का तरी सुद्धा. काय सांगू तुला म्हणे, सांगा काय झालं म्हणे, काही पडले का तांदूळ. नाही म्हणे, एक दाणा कमी आहे म्हणे या तांदळामध्ये. ओके. का म्हणे, कुठे गेला तू. ती म्हणून भिकारीचीच बायको. ती म्हणून ती कुठे गेला. अरे म्हणतो राजा भीक मागितला, राजाला मी दिला म्हणतो. हा ना, मी आजपर्यंत कोणाला दिलं नव्हतं, मला ती सवय नाही देण्याची. आणि आज आपल्या ह्या एवढा झोळीभर तांदळामध्ये एक दाणा कमी म्हणून माझी उदास आहे. ठीक आहे म्हणजे जाऊ दे, आता काही हरकत नाही. मग तिथे झोळीतलं ताटामध्ये परातीमध्ये हे करते, उलटी करते. उलटी करते असे ते निवडत बसते. तर निवडत तिला एक दाणा सोन्याचा दिसतो. ओके. ओके. एक सोन्या. आणि मग त्याला लक्षात येतं की मी जेवढा एक दाणा त्याला दिला होता राजाला, तो एक दाणा मला सोन्याचाच मिळालेला आहे. ओके. मग त्याला पश्चाताप होतो की मी जर मूठभर दाणे जर सोन्याचे तांदळा दिले असते तर आज मला मूठभर सोन्याचे मिळाले असते. त्याला पश्चाताप होतो. मग त्याला सवय नसते देण्याची. करेक्ट. म्हणजे आपण त्या भिकाऱ्यासारखे असतो, त्या ठिकाणी जातो, बरोबर, मंदिरात जातो आणि त्या ठिकाणी आपण देत नाही, मागत राहतो. असं आपली अवस्था होऊन जाते. म्हणजे द्यायची वेळ आली की द्यायची आपण हे करतो, तांदळाचा दाणा देतो, कचरतो तिथे. तसंच होतं. बरं, दुःखामध्ये असेल तोपर्यंत खूप काही गोष्टी आपण करतो. सुख का आलं की लगेच घाबरून जातो. बरोबर. आपण ते विसरून जातो, परमेश्वर कोण आहे आणि काय, सर्व गोष्टी विसरून जातो. बरं, म्हणजे जर तुम्ही जर परमेश्वराला दिलं तर तुम्हाला परमेश्वर तेवढं देणार आहे. मग परमेश्वर काय, तर सर्व जे हीन दीन दुःखी आहेत ते परमेश्वरच आहे. त्यांच्यासाठी तुम्ही उभं राहा मदतीला. परमेश्वर बघा तुमच्यासाठी मदतीला उभं राहतो, कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मदत करतो. बरोबर. तर आपण ते करत नाही. म्हणजे ती परिस्थिती आपली होऊन जाते की तो देत आलेला असतो आपल्यासमोर, पण तो आपण त्याला देत नाही, ओळखत नाही. भक्तीमध्ये देणं असतं, घेणं नसतं. बरोबर. अशीच एक छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो. एक नाव चाललेली असते समुद्रातून आणि त्यात सर्व प्रकारचे धर्माचे लोक असतात, त्यात एक फकीरसुद्धा असतो. आणि असेच बोटीने प्रवास करायचा, सकाळी समुद्र किनारे येणार असतो, त्यांचा देश येणार असतो. ओके. मग सगळे आरामात आनंदात झोपलेले असतात. अचानक रात्री वादळ येतो, प्रचंड मोठं, लाटा उसळतात, प्रचंड तांडव सुरू होऊन जातो लाटांचा. आणि मग ते सर्व घाबरतात आणि आता वाटतं की आता आपण मरणार आहोत, कारण की आता तो प्रचंड लाटा आणि वादळ आणि ती नाव भटकते. ओके. कुठं जाते काहीच कळत नाही. तो म्हणतो आता सर्वांना, जो हे असतो कॅप्टन असतो, खलाशी सांगतो की आता तुम्ही सर्वांनी परमेश्वराचा धावा करा. आता आपण कुठं चाललो आहोत, काय चाललो माहीत नाही, आपण वाचू की नाही माहीत नाही. प्रत्येकजण गुडघ्यावर बसतो, परमेश्वर नामस्मरण करतो, परमेश्वर आम्हाला वाचव, किनारात आण, आम्ही तुला हे करू, आम्ही तुम्हाला ते करू, आम्ही अमुक करू तमुक करू. सर्वजण मोठमोठे नमस्कार करतात. त्यात तो फकीर पण असतो. लोकांना अरे तू काही सांग परमेश्वर, तू परमेश्वराच्या जवळच आहेस, तुझं लवकर ऐकेल. आम्ही तर लांबच्या, आम्ही तर गृहस्थ आश्रमामधले लोक आहोत, तू तर वानप्रस्थ आश्रमामधला, तू माग, संन्यासी आहेस, तू माग, तुला पटकन महाराज म्हणजे देव तुझं ऐकेल. तो काहीच बोलत नाही, शांत असतो. म्हणजे कसं असतं की राजाकडचा जर नातेवाईक असेल तर ते जर राजा पटकन ऐकतो, तसंच त्यांना वाटतं की हा फकीर आहे तर परमेश्वरच ऐकेल, हा काहीच बोलत नाही, शांत बसून राहतो. लोकांना काय माणूस आहे, तुला एवढं पण कळत नाही, आपण संकटात आहोत, मागतो, आम्ही पण मागतो, सर्वजण मागतात. थोड्या वेळाने काय होतं, हवा शांत होते आणि लाटा शांत होतात. तर फकीर थोडं ओरडतो, बघा आता हलू नका, बघा समोर किनारा दिसतोय, आपण आता पोचणार आहोत. पण कोणीही काही मागण्याच्या अगोदर काही मागू नका, वचन देऊ नका परमेश्वराला, कारण समोर किनारा दिसतोय. हे बघितलं लगेच बघतात लोकांना, पटकन उठतात आणि प्रत्येकजण आपल्या बॅगा सांभाळायला लागतो, पॅक करायला लागतो. किनारा जवळ आलेला असतो. म्हणजे किनारा जवळ आलं लगेच सर्व काय होतं, लोक प्रार्थना विसरून जातात. करेक्ट. बरं, प्रार्थना इतक्या वेळ ते गुडघ्या बसून परमेश्वर प्रार्थना आम्हाला वाचव धावा करत असतात. आणि जसा किनारा येतो प्रत्येकाचं लक्ष परमेश्वराकडनं दूर होतं, त्याच्या भक्तीवरून दूर होतं आणि सर्व आपल्या सामानाकडे लागतं आणि सामान आणि किनाऱ्याकडे लागतं. करेक्ट. बरं, तर ही जी भक्ती आहे ना, ती भक्ती फक्त आपण निष्कामपणे, निर्विकारपणे केली पाहिजे. बरोबर. कुठल्याही अपेक्षा रहित जेव्हा तुम्ही भक्ती कराल त्यावेळी तो परमेश्वर तुमच्या अपेक्षा पलीकडे, समर्थ तुम्हाला अपेक्षाच्या पलीकडे देतील, बियॉन्ड द लिमिट तुम्हाला. करेक्ट. आणि तुमचं सर्व मनोकामना पूर्ण होतात. बरोबर. फक्त तुमची श्रद्धा तिथे आढळ पाहिजे की मी महाराजांना मागितलं आहे ना तर मला मिळणार आहे. करेक्ट. पण मिळणार कुठून, आकाशात पडणार नाही, त्यासाठी मला प्रयत्न करायचे. बरोबर.
कष्ट करायचे आहेत आणि ते केले पाहिजेत, बरोबर. प्रयत्न केले पाहिजे, तरच ते तुम्हाला देणार आहेत. तुम्हाला ते काय करणार आहेत, बोट पकडून त्या रस्त्यावर नेणार आहेत. चालायचं काम तुमचं तुमचं आहे. आहे, बरोबर. पण आम्ही काय म्हणतो, घास अन्न पण द्या, चावून सुद्धा आम्हाला द्या, मग आम्ही फक्त गिळू, गिळतो. हां, गिळल्यानंतर बरोबर. पचवा पण तुम्हीच, करेक्ट. पचवा पण तुम्हीच, असं आपण म्हणतो. बरोबर. तसं नाही होत ना. ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील, रस्ता दाखवतील. तिथून चालायचं, पुढे जायचं तुमचं आहे. तुमची श्रद्धा ते डगमग, महाराज माझ्यासोबत आहे, माझं चांगलंच होणार आहे. जेव्हा ह्या भावना असतात तेव्हा तुमचं यश नक्की मिळतं. बरोबर, बरोबर. खूप छान दादा, खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात आणि मला खात्री आहे भरपूर म्हणजे सगळ्या लोकांना हे आवडलंही असेल. कारण कसं आहे, अंधश्रद्धा ही अशी गोष्ट आहे ना, भरपूर जण त्या गोष्टीमध्ये फसलेत आता आणि त्या लोकांना तिथून बाहेर पडणं पण मुश्किल झालं आहे. त्या लोकांना पहिली गोष्ट ते माहितीच नाही की ते अंधश्रद्धेमध्ये आहेत. म्हणून तुम्ही आता जसं म्हणालात की भक्ती ही काही मागण्याचं सोडून नुसतं तुम्ही एक भक्ती चांगल्या भावाने करा, प्रेमाने केली पाहिजे. माझी आई आहे, माझा बाप आहे, हो, श्रद्धा ती असते. आणि त्यांच्याशी भांडा तुम्ही, मागा, हट्ट करा. लोकांना देवाजवळ काय हट्ट करायचं, अरे ते आई बाप आहे माझे, तुम्ही मागणार, हट्ट करणार. करेक्ट. तुम्ही सांगा त्यांना, ते तुम्हाला मार्ग दाखवतील, तुम्ही त्यावर काम करायचं. बरोबर. आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी सर्व त्यांना मानायचं, म्हणजे तुमचं सर्व संकट दूर होतात. बरोबर, बरोबर. तर खूप धन्यवाद दादा, तुम्ही आलात, तुमचा इतका चांगला एक्सपिरियन्स शेअर केलात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन आहे. आपण इथे पॉडकास्टवरती तुमचेही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स शेअर करू. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज.